मॉर्निंगचे 6:30 वाजले आहेत आणि आम्ही आंबेवाडी गावात आहोत बघा. आणि रात्री आम्ही इथे मुक्काम केला होता. मंदिरामध्ये झोपलो होतो. इथे मंदिर आहे विठोबा माऊलीचं आणि आपली गाडीची लावलेली आहे. आता आपण ट्रॅकिंगला सुरू करतोय इथून. नमस्कार मित्रांनो, डहाणूचे गडप्रेमी ग्रुप. आज आम्ही ट्रॅकिंगसाठी निघालो आहोत आणि यावेळी आम्ही जी ट्रॅक करत आहोत ती 2020 सालाची पहिली ट्रॅक आहे, जानेवारीची. आणि तुम्हाला दिसत असेल मागे जे डोंगररांगा आहेत हे आहेत कळसूबाईच्या डोंगररांगा. या साईडला कळसूबाई आहे बघा. आणि जी खूप महिन्यापासून आमच्या मनात जी ट्रॅक होती ती म्हणजे महाराष्ट्रातली एक हार्ड ट्रेकिंगचा अलंग आहे. आणि हा मधला जो डोंगर आहे तो मस्त प्रसन्न वातावरण आहे आणि थंडी पण आहे. खूप एक्साइटमेंट होते आम्हाला. नक्की MK ट्रॅक कशी होईल आज. आता 10 वाजले आहेत आणि आम्ही बऱ्यापैकी अंतर पार केलं आहे बघा. हा शेवटचा जो गड आहे मदन आहे आणि हा आहे अलंग. आणि आपले सगळे गडप्रेमी मित्र. हा मित्रांनो कसं वाटतं एकदम आता 10:30 वाजले आहेत आणि बघा इथून आपण आलो आता. आणि अलंगगडाच्या पायऱ्या आपल्याला दिसत इथे इथून सुरू होते. अजून भरपूर वरती आहे म्हणजे अलंगगड, पण याची सुरुवात इथून होते बघा. ॲरो पण दिलेलं आहे. आता आपण इथून जाऊया वरती. आपले 2 गडप्रेमी वरच्या वर दिसतील आपल्याला. आणि आपल्या दुसरे 2 गडप्रेमी आहेत विकास आणि चंद्रमोहन. या बाजूला पायऱ्या केलेल्या आहेत आणि असं आहे. त्या बाजूला आपल्याला दिसेल दुसरा एक ग्रुप आलेला आहे तो रोपलिंग करत. आणि ते एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये आपण सगळं आपलं सामान ठेवणार आहोत. किंवा इतर ट्रेकर्स आले त्याने पण असतो बघा. आपण इथे बघू शकतो. इथे आपण राहू पण शकतो, वस्ती करू शकतो. आणि भरपूर मोठी जागा आहे म्हणजे सहज आपण 20-25 जण इथे राहू शकतो. इथे बघा आता आपण रोप आहे आणि आपण रोपचा आपण यूज करणार आहोत. आता आपण चाललो आहोत अलंगगडावरती आणि ते आपल्याला क्लिंबिंग करायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला रोप घेऊन जायला लागणार वरती. आणि सगळं सामान आपण इथेच ठेवणार आहोत बघा. आपलं इथे सामान सगळं आपली बॅगा ठेवून दिलेलं आपण. फक्त आपण पाण्याची बॉटलच घेऊन जाऊया वरती. तर बघा मित्रांनो, आपले गडप्रेमी मित्र आपले चालले मित्रांनो. कमरेला रोप लावलेला त्यांनी. आणि हा पॅच थोडासा म्हणजे कठीण नाही सांगू शकत, पण आहे थोडासा. आपण हुक वगैरे पाहू शकतो. तो निश्चित पॅच आहे. मग तो रोप आपल्याला वरती घेऊन जायचा आहे.
नमस्कार मित्रांनो, बघा आपण आता या पॅचवरून इथे वरती आलो आणि जवळजवळ 50 फीटचा हा क्लाइम्बिंगचा हा पॅच आहे. 45 मीटरचा आहे. आणि थांबा 2 मिनिटं. खूप छान ट्रेक झालाय. हो. पहिल्यांदा टॉप ट्रेक झालाय. ओके ओके. आणि आम्हाला गडप्रेमी मिळाले तर त्यांचा खूप सपोर्ट झाला. हा बस थँक्यू. धन्यवाद. ओके ओके. थँक्यू. मित्रांनो, फायनली आता आम्ही अलंगडाच्या टॉपवर आलोत आणि आता 12 वाजलेत बरोबर. आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे बघा इथे. याबद्दल तुम्हाला दाखवतो. वाव, खूप जबरदस्त आहे सिनरी इथे. याबद्दल दिसेल 2 पाण्याचे कुंड पण दिसतात आपल्याला. आता बरोबर 12:15 वाजलेत आणि आता आम्ही अलंगडाच्या टॉप पॉईंटवर आहोत. कसं वाटतं विकास भाऊ? ओके थँक्यू. आणि बघा मित्रांनो, या साईडला आपल्याला दिसेल हा मदनगड आहे समोरचा आणि त्याच्या मागचा जो गड आहे तो कुलंग आहे. आणि मदनवर आज आपण वस्ती करणार आहोत. आता अलंगडावर तिथे जे जे बघण्याचे पॉईंट्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत. हा अलंगडचा अर्धा भाग आहे ना, या बाजूला दिसतो आपल्याला. आणि ह्या बाजूला आहे ते कळसुबाई शिखर आहे. या साईडला पिंगलवाडी आहे, पण ते धुकं असल्यामुळे दिसत नाही. आणि तुम्हाला या साईडला दाखवतो मित्रांनो, इथे हे भंडारदरा आहे धरण. तिथे मागे रतनगड, त्याच्या मागच्या बाजूला आहे तो आजोबागड आणि तो हरिश्चंद्रगड आहे. आणि ही पूर्ण पर्वतरांगा सह्याद्रीची दिसत असेल आपल्याला. खरोखर खूप जबरदस्त असा नजारा आहे. महादेव. मित्रांनो, हे बघा मित्रांनो, ही तटबंदी आपल्याला दिसत असेल. ही तटबंदी आहे अलंगडाची. पण आता ही पूर्ण ही नाशवंत अवस्थेत आहे आणि पूर्ण ती तुटून गेली आहे. आपले सगळे गडप्रेमी आपण या अलंगडाच्या दुसऱ्या बाजूला हा जो समोरचा मोठा दिसतोय हा पण अलंगचाच थोडा भाग आहे. आणि तिथे आता चाललो आहे आपण. इथे बघा आपल्याला बघायला इथे भगवान शंकरची लिंग आहे. इथे सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यम महाकाल ओंकारम अमलेश्वरम पदल्यां वैद्यनाथं च डाकिन्या भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घृष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. हर हर महादेव.
अलंग असं लिहिलेलं आहे आणि रांगोळी काढलेली आहे. इथे बघा या बाजूला आपल्याला दिसेल गुफा आहे. इथे या बाजूला पण आहेत आणि या बाजूला पण आहेत. तर बघूया ती जाऊन कसं आहे. आणि हे बघा मित्रांनो, या बाजूला दुसरी गुफा आहे. हे बघा अलंगडावरती आपल्याला दिसत पाण्याच्या टाक्या आणि हा असा बड़ा मोठा अलंगड आहे. बघा ही पाण्याची टाकी बघा थोडंसं खाली आलं आहे लेवलची आणि पूर्ण भरलेली आहे. याची लेवल थोडी भरलेली आहे आणि पाणी पिऊ शकतो आपण. हे बघा या जायतलं या टाकीतलं जरा पाणी शुद्ध आहे, पिण्यायोग्य आहे दिसते. आणि आपण याच्यात राजवाडा बघायला चालू आहे ह्या बाजूला. आणि बघा एकदम आपल्याला दिसेल त्या काळात पण हे जे बांधकाम आहे एकदम काटकोनात दिसते आपल्याला. एकदम 90 डिग्री अँगलमध्ये सगळं काम केलं आहे. त्या ह्याचं दगड पण बघा आपल्याला एकदम दिसेल एकदम काटकोनात काम आहे जबरदस्त. म्हणजे आताच्या इंजिनियरला पण असं चॅलेंजिंग होईल काम दगडाचं असं बनवणं. म्हणजे बघूया आता जवळून मित्रांनो. हे बघा इथे शॉर्टकट आहे, एक विंडो आहे. आपण इथून आता जाण्याचा प्रयत्न करूया या राजवाड्यामध्ये आणि बघूया इथे कसं आहे. हे बघा मित्रांनो, आपण
तर राजवाड्यात आलो आहोत. आतमधून असं आहे बघण्यासाठी. याची ॲक्च्युली हा पूर्णचे अवशेष पूर्ण नाश झालेले आहेत, कारण की इथे फक्त ह्या भिंती आहेत आणि या बाजूची भिंत आहे ती पूर्ण तुटून गेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. आणि त्यामुळे हा राजवाडा आधीच्या काळात कसा असेल आणि आता कसा आहे आपल्याला कल्पना येत असेल त्याची. हे बघा मित्रांनो, या बाजूला आपल्याला दुसरं एक पाण्याचं कुंड दिसते आणि हे जे कुंड आहेत ते भरपूर मोठं आहे, म्हणजे आकाराने, पण हे दोनच आहेत इथे. नमस्कार मित्रांनो, इथे जो एक शिलालेख दिसतो त्या शिलालेखाच्या वरती लिहिलेला आहे, तारीख लिहिलेली आहे 1156 श्रावण मासे 15 तारीख असं लिहिलेलं आहे. आणि हा शिलालेख असं म्हणतो की तो मानसिंग भदौरिया त्यांची पत्नी इथे सती गेलेली आहे, असा शिलालेखाचा उल्लेख आहे. अच्छा. तसंच आपण बघितलं की इकडे भग्न झालेले अवशेष, शिवलिंग आणि नंदीचे पण भग्न झालेले काही अवशेष, म्हणजे पूर्वी इथे एखादं मंदिर असावं. पण आता ते बघणं अवस्थेत दिसते आपल्याला. थँक्यू विकास भाऊ, तुम्ही सुंदर माहिती दिली आम्हाला. नमस्कार मित्रांनो, आपण आता अलंगगडावर आहोत. अलंगगडाच्या एका पवित्र ठिकाणी आहोत की या अलंगगडाचा जो किल्लेदार होता मानसिंग भदौरिया, त्यांची धर्मपत्नी असं म्हटलं जातं की ती इथे सती गेली होती. एवढी पवित्र जागा आहे. अच्छा, ही ह्याबद्दल दुसरी एक गुफा आहे, ती पण आपण बघूया. काही पुरातन अवशेष आहे इथे, देवाचं मंदिर आहे आणि ते बघणं अवस्थेत दिसते आपल्याला. मित्रांनो, आता हा अलंगगडाचा जो पॅच आहे, आता आम्ही उतरतोय. आता इथून आपण उतरून आपण मदनगडावर जाणार आहोत. ओके मित्रांनो, तर आता हा आपण पॅच आता उतरतोय. बघा, भरपूर टफ आहे पॅच, तर आपल्याला सावकाश उतरायचं आहे.